बामनोली येथील झील इंटरनॅशनल शाळेवर गंभीर आरटीए नियमभंगाचा आरोप, कारवाईची मागणी. शिक्षण हक्क कायदा अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचं शिक्षण देणं बंधनकारक असताना सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बामनोली येथील झील इंटरनॅशनल स्कूल या शाळेवर गंभीर नियमभंगाचा आरोप होत आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत स्पष्ट निर्देश देत आरटीए अंतर्गत विद्यार्थ्यांकडून पुस्तके, गणवेश किंवा इतर कोणतेही शुल्क घेऊ नये असे आदेश दिले असतानाही संबंधित शाळेतून पालकांकडून जबरदस्तीनं पैसे घेतले जात असल्याची तक्रार समोर आली आहे. पालकांच्या म्हणण्यानुसार शालेय पुस्तके व वह्यांसाठी सुमारे 3,300 रुपये आणि गणवेशासाठी सुमारे 2,500 रुपये आकारले जात आहेत. आरटीई कायद्यानुसार अशा प्रकारची वसुली बेकायदेशीर मानली जाऊ शकते. विशेष म्हणजे याबाबत विचारणा केला शाळा प्रशासन वरून आदेश नाहीत असं सांगून जबाबदारी झटकत असल्याचा आरोप आहे. खासगी शाळांनी 25% विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणं बंधनकारक आहे. या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क, देणगी किंवा अप्रत्यक्ष खर्च आकारणं नियमबाह्य आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान सरकारचे आदेश एकीकडे आणि शाळांची मनमानी दुसरीकडे अशी स्थिती निर्माण झाली असून या प्रकरणात शिक्षण विभाग नेमकी काय भूमिका घेणार याकडे पालकांचं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.